एक सकारात्मक विचार. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. अमरावती जिल्ह्यातील डफरीन म्हणजे जिल्हा स्त्री रुग्णालय, जिथे जिल्ह्यातील अनेक स्त्रिया व लहान मुले उपचार घेतात. परंतु नेहमी जिल्हा स्त्री रुग्णालयाची सेवा आणि इमारतीच्या विरोधात तक्रारी समोर यायच्या. परंतु आता जिल्हा स्त्री रुग्णालयाची सेवा आणि इमारत दोन्ही उच्च दर्जाच्या झाल्या आहेत. अमरावती शहरात 1 वर्ष अगोदर जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले होते. तरी देखील त्यानंतर अनेक छोट्या मोठ्या कारणाने रुग्णालय सुरू नव्हते. त्यामुळे नवीन इमारत असून पण जुन्या इमारतीत रुग्णसेवा सुरू होती. परंतु काही काळानंतर नवीन इमारतीचे पूर्ण काम सुरळीत झाल्यानंतर आता तब्बल 400 खाटांच्या रुग्णालयात रुग्णसेवा सुरू आहे आणि उच्च दर्जाची रुग्णसेवा देत असल्यामुळे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाने संपूर्ण महाराष्ट्रातून पहिला क्रमांक पटकावला आहे. अर्थात राज्य सरकारांतर्गत राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाकडून महिला रुग्णालय स्तरावरील महत्त्वाच्या आरोग्य निर्देशनानुसार ऑक्टोबर महिन्याची रँकिंग 10 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. या रँकिंगमध्ये अमरावती जिल्ह्याचे स्त्री रुग्णालय म्हणजे डफरीनने राज्यातील एकूण रुग्णालयांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्य सरकारने राज्यातील महिला रुग्णालयांच्या कार्यक्षमतेचा दर्जा उंचवण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने जून 2024 पासून हॉस्पिटलचे इव्हॅल्युएशन सुरू केले होते. या अंतर्गत राज्यातील सर्व वुमन्स हॉस्पिटलच्या विविध विभागानुसार तुलना म्हणजे कंपॅरिझन आणि मूल्यांकन म्हणजे इव्हॅल्युएशन करण्यात येत होते. या मूल्यमापनात एकूण 10 विभागांचा समावेश होता, ज्यात रुग्णालयीन सेवा, रुग्णसेवा, पायाभूत सुविधा, गुणवत्ता, ई-औषध, मातृ आरोग्य, कुटुंब नियोजन, लसीकरण, बाल आरोग्य या विभागांचा आढावा घेतला गेला आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाने म्हणजे डफरीनने एकूण 124 पैकी 89 गुण प्राप्त करून राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये सर्वोत्तम कामगिरी सादर केली आहे. एवढेच नाही तर मागच्या वर्षी देखील संपूर्ण महाराष्ट्रातून अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय दुसऱ्या क्रमांकावर होते आणि या वर्षी डफरीन पहिल्या क्रमांकावर आले आहेत. यावेळी लोकहिता न्यूजने जेव्हा जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितले की सध्या रुग्णालयात जवळपास 24 डॉक्टर सेवा देत आहे आणि नवीन इमारतीत सोनोग्राफी, एक्स-रे मशीन अत्याधुनिक म्हणजे अपडेटेड होऊन आले आहेत. आता इथून नागपूरला पेशंट पाठवणे देखील खूप कमी झाले आहेत. त्याचसोबत हॉस्पिटलमध्ये आता एका दमाने जवळपास 450 पेशंट्सचा उपचार होत आहे. त्याचसोबत जिल्हास्तरीय रुग्णालयात लेप्रोस्कोपिक प्रक्रिया उत्कृष्टपणे सुरू आहे, म्हणजे बिना टाक्याची सर्जरी होय. त्यामुळे आता जिल्ह्यातील महिलांना जिल्ह्यातच उत्कृष्ट दर्जाची रुग्णसेवा मिळत आहे. मी डॉक्टर विनोद पवार, वैद्यकीय अधीक्षक जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती येथे 3 वर्षापासून कार्यरत आहे. आणि यावर्षी आपल्याला या महिन्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये नंबर 1 वर आलेला आहे. आरोग्य विभागामार्फत जे सर्वे केला जातो त्यामध्ये सर्व जिल्हा स्त्री रुग्णालय यांच्याकडे कुठल्या सेवा उपलब्ध आहेत आणि त्या कुठल्या दर्जावर दिल्या जातात याबाबत सर्व तपासणी करून आणि रिपोर्टिंग झाल्यानंतर त्याच्यावरती ठरवल्या जाते. त्यामध्ये आपण अमरावती जिल्ह्यामध्ये जेव्हा नवीन इमारतीमध्ये आपण स्थानांतर झालेलं आहे आणि यामध्ये विविध प्रकारच्या आपल्या नवीन काही सेवा उपलब्ध झालेल्या आहेत. जसे की नव्याने सांगण्याचा मला आनंद वाटतो की आपल्या इथे मॅमोग्राफी ही सेवा नव्याने सुरुवात झालेली आहे आणि ज्या पूर्वी सेवा होत्या त्याच्यामध्ये पण सुधारणा झालेली आहे. हे याच्यावरनं दिसून येते की आपल्या इथे जेव्हा जुन्या हॉस्पिटलला आपण नवीन इमारतीमध्ये होतो तेव्हा आपल्याकडे 200 खाटांचंच रुग्णालय होतं, पण त्याच्या अगेन्स्टमध्ये आपल्या इथे जवळपास 350 पावणे 400 राहत होतं. आणि आता परत आपण नवीन इमारतीमध्ये स्थानांतर झाल्यामुळे या नवीन इमारतीमध्ये 400 खाटांचं असतानासुद्धा आपल्या इथे जवळपास 450 पावणे 500 कधी 500पर्यंत आपण रुग्ण इथे भरती होतात. आणि तसेच आपल्याकडे एसएनसीयू जी आधीची 27 खाटांची होती ती आता आपल्याकडे 57 खाटांचे आहे. आणि आपल्या इथे मिल्क बँकसुद्धा नव्या मिल्क बँक आहे, त्याचं पण विस्तारीकरण झालेलं आहे. जी लॅबॉरेटरी आहे रक्त तपासणी त्याची पण आपल्याकडे विस्तारीकरण झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या या रुग्णालयामध्ये जिल्ह्यातनंच नाही तर जिल्हाबाहेर किंवा राज्यातनं लागून असलेल्या राज्यातनंसुद्धा आपल्याकडे रुग्ण भरती होतात आणि त्यांना दर्जेदार सेवा मिळते. त्याच्यामुळेच आपल्याला या नावलौकिक या वर्षी आपण पहिला नंबर आरोग्य सेवेमध्ये आपल्याला मिळालेला आहे.